बघा ह्या उदाहरणात तुम्हाला त्यांनी काय दिलंय, शेजारील आकृतीमध्ये PQ लंब कोणाला आहे, BC ला, आणि ED लंब कोणाला आहे, बरोबर. म्हणजे तुमच्या काय इथं उंच्या वेगळा आहे पण बाजू पाया कसा आहे, समान आहे. बघा ED उंची असते ना, PQ तुम्हाला बोललोय मी, जी लंब पडते ती उंची असते, तिच्यावरती पडतो काय असतो, पाया असतो. मग दोघांमध्ये आपण बघितलं इथं PQ लंब कशाला आहे, BC ला, आणि ED लंब कशाला आहे, BC ला असतं. ते काय म्हणताय, खालील गुणोत्तरे लिहा. सगळ्यांचे गुणोत्तर लिहायचे आपल्याला. मतावरती लक्ष द्या. मी काय करतो, एक नंबरचा त्रिकोणचं गुणोत्तर मला लिहायचं. कोणता एक नंबरचा त्रिकोण, एरिया ऑफ त्रिकोण PQB भागिले एरिया ऑफ त्रिकोण PBC. PQB मध्ये बघा, PQB PQ आणि B हाही काढतो बघा एवढा. दुसरं तुम्हाला त्रिकोण, हो. ह्या त्रिकोणामध्ये काय आहे, तुमचा बेस कोण आहे, BQ आहे का, आहे का BQ, हो. आणि उंची काय आहे, तीच PQ, जी काय लंब पडलेली ती उंची कशी ओळखायची तुम्हाला माहिती आता, लंब पडलेली ती. आणि PBC मध्ये रे PBC तुमचा हा पुढे एवढा काय बेस काय, ओके. कोण आहे, BC. आणि तुमची हाईट काय आहे, उंची काय आहे, PQ चे. दोघांमध्ये वेगळच आहे, PQB मध्ये पण हीच उंची आहे आणि PBC मध्ये पण काय असणार आहे, हीच उंची असणार आहे, कारण ती BC वरती लंब पडलेली आहे. काय इकडे बघा, BC वरती हा काय ED वेगळा आहे, पण हा काय PQBC वरती ऑलरेडी लंब पडलेला आहे का नाही, ओके. माझ्या या ठिकाणी तुम्हाला कोण सेम आहे, तुमची काय उंची समान आहे. काय आहे, उंची काय आहे, उंची समान, क्षेत्रफळे पायाच्या प्रमाणात. क्षेत्रफळे पायाच्या प्रमाणात. ओके. मग या ठिकाणी तुमचं काय होऊन जाईल, BQ अपॉन काय होऊन जाईल, BC होऊन जाईल. कोणा क्षेत्रफळ, एरिया ऑफ त्रिकोण PQB आणि कोणता, एरिया ऑफ त्रिकोण PBC. एक नंबर. दोन नंबरचं बघा आता काय, दोन नंबरला कोण यो PBC, जो आता आपण बघितला तो मोठा त्रिकोण PBC आहे का, हो. याचा पाया BC आणि उंची काय PQ. आणि ABC म्हणजे सर्वात मोठा बघा तो ABC, त्याचा पण पाया काय BC आणि उंची काय AD. काय AD उंची. मग या ठिकाणी दोघांचं काय समान, आता परत पाया समान आहे. इथं काय होतं, आता मग अशी उंची समान, आता काय समान आहे, पाया. मग या त्रिकोणामध्ये आपण बघा दोन नंबरचा कोणता, एरिया ऑफ त्रिकोण PBC आणि एरिया ऑफ त्रिकोण ABC. दोघांमध्ये काय परत तुमचा पाया दोघांकडे तोच आहे, BC गुणिले याची P ची हाईट काय आहे PQ, आणि याची काय परत बेस BC गुणिले याचा हाईट काय आहे परत AD. सगळे काय समान आहे आता, बरोबर आहे. काय समान आहे, पाया समान, क्षेत्रफळे उंचीच्या प्रमाणात. समजलं का. म्हणजे या ठिकाणी हे क्षेत्रफळ काय होऊन जाईल तुमचं, PQ भागिले AD होऊन जाईल. कोणा क्षेत्रफळ, एरिया ऑफ त्रिकोण PBC आणि एरिया ऑफ त्रिकोण PBC. ओके. दोन नंबरला आता 3 नंबरला कोण आहे, 1 2 3. 3 नंबरला कोण आहे बघू, यो एरिया ऑफ त्रिकोण ABC तुम्ही आताच बघितला, एरिया ऑफ त्रिकोण ABC तुम्ही आताच बघितला. आणि नवीन तो कोणता आता ADC आहे. कोणता आहे, एरिया ऑफ त्रिकोण ADC. दोघांमध्ये बघा बरं, ABC मध्ये आणि ADC मध्ये काय सारखं आहे, मला वाटतं एक मिनिट, एकच मिनिट फक्त. दोघांमध्ये काय तुमचा ABC मध्ये तुमचा हा BC बेस आहे, हाईट तुमची AD आहे का नाही. आणि ADC मध्ये ADC मध्ये तुमच्या काय परत राखीन डबल
उंची समान आहे, बेस काय तुमचा डीसी पण हाईट परत काय आहे समान आहे, परत दोघांची उंचीच समान आहे, पाया काय आहे ते त्यांचे क्षेत्रफळ काय असणार पायाच्या प्रमाणात. आता उंची समान आहे म्हटल्यावरती वरती लक्ष 2 मिनिटं, एबीसीचा पाया कोण आहे बीसी आणि हाईट कोण आहे एडी म्हणजे उंची, एडीसीचा पाया कोण आहे डीसी आणि हाईट काय तुमच्याली परत. ओके सर, काय समान आहे त्या ठिकाणी उंची समान आहे, काय समान आहे उंची, म्हणजे त्यांचं काय होऊन जाईल पायाच्या प्रमाणात त्यांचं काय होऊन जाईल क्षेत्रफळ. इथले तुम्ही उंची समान बरोबर आहे, क्षेत्रफळे पायाच्या प्रमाणात. समजलं का. मग सर त्या त्रिकोण कोणता, त्रिकोण एबीसी भागिले एरिया ऑफ त्रिकोण एडीसी, दोघांचं क्षेत्रफळांचं काय आलं गुणोत्तर काय आलंय बीसी भागिले डीसी. ओके, 4 नंबरचं काय या ठिकाणी. आता ते ईडीसी घ्यायचं आणि पीक्यूबी घ्यायचं. आता पीक्यूबी आणून आला बघा, एरिया ऑफ त्रिकोण कोणता आहे एडीसी जो आता आपण बघितला तो, आणि नवीन कोणता आला आता एरिया ऑफ त्रिकोण पीक्यूसी. बघा एडीसी च पाया कोण आहे डीसी, उंची कोण आहे एडी बरोबर. पीक्यूसी आता हा नवीनच पीक्यूसी मध्ये त्याचा पाया कोण आहे बघा बरं, पीक्यूचा क्यूसी खालचा पाया आहे ना, आणि त्याची उंची कोण आहे पीक्यू. पाया समान नाही आणि उंची समान नाही, म्हणजे काय असतात मग तरी त्रिकोण क्षेत्रफळ कशा असतात कोण सांगतो मला, कोणाच्या गुणाकाराच्या क्षेत्रफळाच्या नाही, पायाच्या आणि उंचीच्या गुणाकाराच्या प्रमाणात असतात. कधी दोन्ही त्रिकोणांचे पाया वेगळे आणि काय आहे उंची पण वेगळी आहे. मग आपल्याला ते स्थिर लिहायचे. आता काय लिहायचं आहे बघा, ते लिहून टाकतो मी, एरिया ऑफ त्रिकोण एडीसी आणि एरिया ऑफ त्रिकोण पीक्यूसी, पाया पण समान नाही आणि उंची पण काय आहे समान नाही, म्हणून ते क्षेत्रफळ कशा असणार त्यांच्या पायाच्या आणि त्याच्या संगत उंचीच्या का असतात गुणाकाराच्या बरोबर आहे. आपण ते इथं लिहितो बघा, ते दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्याच्या संगत पाया व संगत उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तरा एवढे असते. दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर, दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर त्यांच्या पाया व संगत उंची यांच्या गुणाकाराच्या ओके. हे आपण त्याचं प्रॉपर्टी गुणधर्म पण लिहिला होता बरोबर नाही, लिहून घ्या.